उशिरा आलं म्हणून चहा करायला लेट झालं. मी काही तर चहासाठी मरतोय काय? झिपऱ्या मी झिंगाने लष्कर में दांगा. मग असं का बसलंस? घरातलं कुणीतरी गेल्यावानी काय? माझं नशीब पालत पडलं इथं कंप्लेट. काल रातच्याला त्या बादशाला बघितलं मी. काय? हा, समधी गँग दिसली होती, पळाली. कंप्लेट लाख रुपये हातात येतेत जातेत, येतेत जातेत. कुठं कुठं जातात कोणाला माहित. इथं दिसले गावात? गावात. ती बेबी पण होती बरोबर. दोघं हातामध्ये हात घालून असे पळत होती. बेबी? हा. ती कशी त्याच्या बरोबर? कशी? लाकडा बरोबर ढलपी. मला तर वाटतं त्या बादशाने गँगच्या पैशावर डल्ला मारला आणि जबरदस्तीने बेबीला घेऊन पळाला, म्हणून ते डाकू त्याच्या माग लागले. असंच असणार. नाही त्या गँगला लॉकअप मध्ये टाकलं तर नावाचा चिरफाडकर. बजरंग बजरंग तेच मला म्हणायचं होतं. बजरंग. अरे बजरंग. बेबी? तेच मला म्हणायचं होतं. बेबी या ना, या या. बिट्टी बिट्टी बिट्टी. नमस्ते नमस्ते. तुम्ही अगं आता तुझ्याबद्दलच बोलणं चाललं होतं. का म्हणून विचार की. का? कंप्लेट. काल रात्री म्हण ह्यानं तुला त्या बादशाह बरोबर पाहिलं. कंप्लेट. वय त्यानंच तर मला जबरदस्तीने पळवून आणलं इथं. म्हणलं नव्हतं मी, म्हणलं नव्हतं. हे माझे वडील. वडील? अण्णा अण्णा म्हणतात मला. अण्णा 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 अण्णा. त्यांनी सोडवलं मला कसं बस. हे तुझे कंप्लेट वडील काय? वय वय. आणि बादशाह? यो गेला पळून. इथंच कुठतरी शहरात लपलाय. अण्णा हे बजरंग हवालदार लई हुशार आहेत. कंप्लेट लहानपणापासून. वय. अगं तुझा काय अवतार झालाय. चल आज जाऊन कपडे बिपडे बदल. चल घे. हे काय? अण्णा तुम्ही घाबरू नका अण्णा. तुम्ही चहा प्या. मला सांगतो त्या बादशाला जर फासावर मी नाही चढवला तर नावाचा डॉक्टर बजरंग हवालदार नाही मी. चढवाल चढवाल. पण एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुम्हाला तो सापडायचा तरी कुठे? सापडेल? अरे सप्त पातळ्यात लपून बसला तरी वडून बाहेर काढेन मी. कंप्लेट. अरे पिळात हात घालून नाक वडून काढणाऱ्याची जात आहे आमची. कंप्लेट. जातोय कुठं? आज जातो. आज जाऊ नका तुम्ही. चहा जातो कुठं? जातो कुठं? पण समजा त्याने वेषांतर केलं तर? अरे सोडा हो. लपून बसतोय काय? समजा त्यानं तुमच्यासारखी मिशी लावली, समजा तुमच्यासारखी दाढी अरे नुकतीच वाढली आहे, तरी मी त्याला शोधून काढीन. काढा काढा. अरे उडत्या पाखराची हे मोजणारी जात आहे आमची पोलिसांची. हा कुठं लपून बसल? मग नुसत्या नजरेनं ओळखतो आम्ही माणसं. कंप्लेट. एक सांगू काय? सांगायचं ते लांबून सांगा. मला राग नाही येणार. या वयात कसला येतोय राग? तुमच्या पोरीचा मैतर बबन हुशार आहे म्हणे. डांबीस माणूस आहे. डांबीस. तुमच्या पोरीला फसवतोय. अहो तोच बादशाह आहे. तिला अजून माहित नाही. काय सांगताय काय? माझ्या हातात तर सापडू दे. काय करायचं त्याचं? नाही चापकानं सडकला मरेस तोवर तर नाव काय माझं? रिंग मास्टर. रिंग मास्टर. बजरंग हवालदार नाही सांगणार. 3 रुपये 12 आण्याची चहा आणि मिसळ खाऊन गेला माझ्याकडनं. तुम्ही घाबरू नका. तुम्ही चहा पण याचे पैसे नाही ना घेणार तुम्ही? तुमच्याकडनं नाही घेणार. नाही घेणार. तेच म्हण. बादशाकडनं घेणार. तुम्ही बादशाह नाही ना? एकापेक्षा एक आपल्याचे खंडक आहेत. मला ना सांगता लांडा कारभार करायला सांगितलं कोणी? मला नाही का सांगायचं? मी स्वतः त्याला मारला असता, त्याला विष घातलं असतं, त्या चोमडीचा गळा दाबला असता. आता गेले ना ते पळून. पोलिसांना जर त्यांनी माहिती दिली तर? पोलीस बी त्याच्या मागे लागला होता, म्हणून आम्हाला बी भागावं लागलं. मग आता काय करायचं? अम्मा रडा आता रडा. कुठल्याही परिस्थितीत त्याचा पत्ता लागलाच पाहिजे. आत्ताच्या आत्ता आणा त्याला इथं, जिंदा या मुर्दा. त्याला हुडकायचा म्हणजे वारुळात गेलेली मुंगी सापडायची कशी? माग डॉक्टर आणि नर्सला आणली होती ना इथं? त्या डॉक्टरकडे जायचं, त्याच्याकडून तिचा पत्ता घ्यायचा. एकदा का तिला धरलं की त्याचा माग लागेल.
कशी काय वाटली आयडिया? यम यम आहे, थोडी अक्कल आहे डोक्यात, पण जाणार कसं? पोलीस तर आपल्या मागावर आहेत. माहिती, त्याला धरायला म्हणून जायचं आणि आपणच अडकायचं. म्हणजे गोपन बी तिकडच आणि गुंडा बी तिकडच. आपणच पोलिसाचा ड्रेस घालून जायचं. म्हणजे मग कसलाच यम्मा यम्मा नाही. गुड, व्हेरी गुड. हे बेबी, हे बेबी, मला ते म्हणजे तुझी दाढी टोचते मला. दाढी काढूनच टाकतो. कोणतरी आलेलं दिसतंय, मी बघतो खिडकीतून. रंगाडी बिल्ला आले लवकर. मग येतात की. तू का त्यांची पूजा करते? वाढली त्या भाऊ राया म्हणून. आता मी बघतो काय करायचं ते. चकमा लपवून. आलो 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 आलो. कोण पाहिजे साहेब तुम्हाला? नर्सिंगच राहतं ना, डॉक्टर डोसकाच्या दवाखान्यातले. ती कुठं आहे? ते बिट्टू बिट्टू भेटते का? कुठे गोडा असेल ती कुठे आहे? ते त्याच्या गावाला गेली. गावाला गेली. कुठल्या? आता नायगाव गोरेगाव ना आपलं ते देवी कुठली नवसाला पावते ना, तिकडे गेली. येईल 7-8 आपल्या 2-4 दिवसात येईल. येईल ना. अरे यायलाच पाहिजे. जात कुठे? अरे म्हाताऱ्या, यात आहे ती कोण आहे? आता ती ही असेल आपली. ती कोणती? कोण आहे? अरे ही माझी सुनबाई. या 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 सुनबाई येते. लाजते सुनबाई आहे ना. नवीनच लग्न. पायापड, सासऱ्यांच्या पायापड. हिचा नवरा, हिचा मुलगा बजरंगा पोलीस स्टेशन मध्ये असतो. हवालदार हवालदार म्हणून. हवालदार? खर्रा खुर्रा हवालदार. कुठेही डाग नसलेला. तुम्ही ओळखत असाल त्याला. आता येईल इतक्यात. चहा पाणी काहीतरी घ्या. त्या माझी पिठाची यायची मला पटत. बाबू, हॅलो, ये लवकर. तर जा शाळेत. हा. अगं ताई, आता काय? काल रात्री मी त्या आजोबांच्या शेजारी झोपलो नव्हतो का? अगं त्यांची गाडी लोंबत होती खाली. चल, काहीतरीच काय सांगतोस? अगं हो, देवा शपथ. बर तू पळ शाळेत, मी बघते. तांदूळ कोण टाकताय? आता माझ्या अंगात तांदूळ का टाकतायस? परत लग्न लावायचा विचार दिसतोय तुझा. अण्णा, काय म्हणते? आधी मी ओळखलंच नाही तुम्हाला. काय? गावाने विचारा की. का लय वर्षात गाठ नाही ना. लहानपणी मी रोज तुमच्या घरी यायची नाही. कशाला यायचेस? ताक मागायला. ताक मागायला यायची? लहानपणी ताक आमच्याकडे भरपूर व्हायचा. घुसळ्याला बायका ठेवल्या होत्या. पण त्यावेळेला तुम्हाला एक दाढी नव्हती. लहानपणी कशी असेल दाढी? चावट. त्याचं काय झालं? नंतर पुढे वाढवली. पाणी टाकून एवढी वाढली. असं असं. अहो पण तुम्हाला टक्कल होत तेव्हा. टक्कल होता चांगला तोळतोळीत होता. नंतर मी औषध लावलं टकलामृत. बसा बसा केस आले डोक्याला. माझी आठवण झाली. औषध संपलंय, घेऊन येतो नाही तर परत टक्कल पडायचं.